तुम्ही बघू शकता 3 कोटी फक्त मंडप मध्ये खर्च केलेले आहे आणि 3 कोटी मंडप मध्ये खर्च केले आणि त्याच्यामध्ये कोण सिंगर आला होता? आनंद शिंदे एक सिंगर आले होते, आनंद शिंदेजी, आणि त्यांना पंकजाताईवरती गाणे बनवण्यासाठी कोटी अवधी रुपये दिले आणि पंकजाताईवरती गाणे बनवले. त्याच्यामध्ये बी आपल्याला काय बोलणी आहे, पण गाणे बनवणं, कोटी अवधी रुपये खर्च करून गाणे बनवणं आणि करोडो रुपयाचा एक मंडप टाकून फक्त ये जाहिराती करण्यासाठी की आम्ही पशुसाठी आम्ही 50 कोटी देणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही 5 कोटी खर्च करताय फक्त हे जाहिराती आणि हे अनाउन्समेंट करण्यासाठी. तो आपला महाराष्ट्रात कुठे चालले? आणि तुम्ही बघू शकता की आज जागोजागी बीड मध्ये पशु जे आहे आपले कचरा खाऊन त्यांना आपला जीवन व्यापन करावं लागतं. चारा काहीच नाहीये त्यांच्यासाठी, पाणी नाहीये, नालीचा पाणी पिते जे जनावर आहे, ते सगळी गोष्टी सुरू आहे. आणि हे नेते लोक ज्यांच्याकडे सत्ता आहे, पॉवर आहे, आणि ते लोक जनताचे पैसेचा असा गैरवापर करतात. अरे तेच निधी 5 कोटी जे खर्च केलेला आहे फक्त हे अनाउन्समेंट करण्यासाठी की आम्ही 50 कोटी निधी आणली आहे पशुवर्धन, आणि आणली आता नाही आणली आहे, आणू करू बघू नंतर जे अगोदर पासून सुरू आहे ह्यांचा. त्याच्यासाठी मी पण एक गाणं काढला आहे की तुम्ही जरी असे खोटे नाटे, आणि आता मी बघितलेलं आहे, मी गावोगावी फिरते आणि मी बघितलेलं आहे की जे सरकारने जे अगोदर अनाउन्समेंट केलेली आहे, जे जाहिराती केलेली आहे ते तुम्ही पूर्ण करा. जे अतिवृष्टीमध्ये शेतकरी लोकांचे कापूस राहिलेला नाहीये त्यांच्या खेतमध्ये आणि शेतीमध्ये, आणि त्याचा तुम्ही 25,000 तुम्ही जाहिरात केल्या होता की आम्ही 25,000 रुपये पर हेक्टर देणार आहे, पण 2,000 रुपये प्रति हेक्टर दिलेले आहे. बोलण्याचा वेगळा आणि करण्याचा वेगळा. त्याच्यासाठी मी एक गाणं रेडी केलेला आहे. पंकजाताई बाग नसवले रे बीजेपीच्या कमळाच्या, पंकजाताई बाग नसवडेले बीजेपीच्या कमलाच्या. क्यों? क्योंकि जो मुंडे